मंडळी आज आपले बनावाने बेसन पिठण्या शेंगोया. कारण कसं आहे भाजी जर नाही आवडली ना तर अशी भाजी करा तुम्ही. तर ते का त्यासाठी मी 1 वाटी म्हणजे कमी होती एवढे बेसन पिठली द काही थोडंसं आहेत काही थोडं मिरची पावडर आणि थोडंसं नमक असं टाकीसन ते आपले सगळं बिंजाने आते. तर लागता पाणी टाकाना आपण त्यांना मा आणि थोडंसं आपलं भजीसनं पीठपेक्षा थोडंसं येणागत बिंजसन पडू देवाने एक साईडले. तर ते का आपलं पीठ बिंजाय ना थोडंसं तुम्ही तुम्हाला घरना नेंबरप्रमाणे करू शकतस. तर आम्ही थोडीशी करी भाजी तर देखा तुम्ही कशी वहिनी. तर त्यासाठी मी 1 कांदा बुंजिली दा थोडासा लसूण थोडंसं अद्रक आणि थोडंसं कोथिंबीर किशेले आणि थोडीशी कोथिंबीर थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पावडर असं टाकेल. तर देखा मी मिक्सरमा काही दये नाही मी तर खलबत्तामा पहिले कांदा कुटिली दा मी मग लसूण अद्रक आणि खोबरं असं सगळं आपले एकत्र करल्यावाने आणि तेवढं कुटिल्यावाने बारीक थोडंसं होतं. त्यासाठी मी काही मिक्सर मला आहे नाही त्यामुळे मी कुटिली द सगळं. तर देखा थोडं तेल टाकत त्यांना मा कांदा आणि लसूण अद्रक सगळं जे होतं ते टाकून मी त्यांना मा सगळं थोडंसं लाल होऊ दिला तो मसाला. आणि त्यांना मग आपलं सगळं गरम मसाला काही हळद असं सगळं जे साहित्य काढेल होतं ते साहित्य आपले त्यांना मग टाकाने. तर ते पण आपलं चांगलं लाल होऊ द्यावाने जोलं वास येत नाही तोपर्यंत आपले मसाला चांगला लाल होऊ द्यावाने. तर देखा तुम्ही मसाला मस्त लाल होईना वास येत तोपर्यंत लाल होऊ द्यावाने आपले तो. तर कलचाय ना आपला मस्त मसाला थोडंसं आपलं पाणी सोडू द्या ना. मी थोडंसं पाणी सोड तुम्ही तुम्हाला हिसाबप्रमाणे सोडू शकतोस पाणी. थोडीशी कोथिंबीर टाकी मी त्यांना मा ते चांगलं शिजू द्यावा ना. थोडंसं नमक टाका ना आपण त्यांना मा आणि भाजी थोडीशी उकळी फूट टाका. त्या परत आपले एक झारा लेवाने आणि त्यांना मा बेसन पीठ टाकीसन असं शेवनागत आपलं ते हाते काही करलेवाने. तर देखा तुम्ही भाजी घट्टी पण येस आणि खावायला पण मस्त लागस. तुम्ही पण करी देखा असं. तर भाजी नाही आवडली तर असं करा तुम्ही पण. आणि मस्त बाजरीन भाकरी टाका त्यांना सोबत काया मसाला आणि भाजी आणि बाजरीन भाकरी काया मसाला आणि भाजी मा भाकरच मस्त लागस. तर तुम्ही करी देखा तसं. तर देखा वहिनी आपली भाजी तयार. कशी वाटणे भाजी तुमले घट्ट बी वहिनी मस्त. तर देखा तर भाजी वहिनी तयार. व्हिडिओ आवडना होई तर लाईक शेअर नक्की करा.